नमस्कार. आयुष्य कसं चवीनं जगायचं या संदर्भातील एक लेख आपणासमोर सादर करत आहे. शुभ्र दही पाहिलं की तोंडाला पाणी सुटतं. खायचा मोह होतो, पण चमचा बुडवला की दही मोडणार. थोड्या वेळाने चोथा पाणी होणार हे ठरलेलं, पण म्हणून ते मोडलंच नाही तर? जर आपण हे दही मोडलंच नाही तर ॲट द एंड ऑफ द डे ते आंबट होऊन जाईल. अजून काही दिवस तसंच ठेवलं तर खराब होऊन जाईल. मग उपयोग काय त्या परफेक्टली सेट झालेल्या दह्याचा? आयुष्याचंही असंच असतं. दह्यासारखं सेट झालेलं आयुष्य, पण ते आयुष्य तसंच सेट राहिलं तर त्यातील गोडी निघून जाईल, सपक होईल. त्यापेक्षा रोजच्या रोज आयुष्याचं दही नव्यानं विरजायचं. आयुष्य जगायला तर हवंच. दिवसभर ते दही वेगवेगळ्या फॉर्ममध्ये अनुभवायचं. कधी साखर घालून, तर कधी मीठ, कधी कोशिंबिरीत, कधी जेवून तृप्त झाल्यावर ताक म्हणून. अर्थात कुठलाही अतिरेक झाला तर आयुष्य पानचटच होतं. मात्र एक नियम कटाक्षाने पाळायचा. पूर्ण दही संपवायच्या आधी रोज थोडं विरजण बाजूला काढून ठेवायचं. का बाजूला काढून ठेवायचं? अर्थातच उद्याचं दही लावायला. मग रात्री झोपण्यापूर्वी दिवसभरात जगलेल्या ल्युकवॉर्म क्षणांनी परत नव्यानं दही विरजायचं. रोज ही भट्टी जमेलच असं नाही, पण नासलंच समजा कधी तर नव्याने सुरुवात करायची. मग त्याकरता दुसऱ्याकडून विरजण मागायची वेळ आली तरी त्यात कमीपणा नसतो. दही मात्र रोजच्या रोज ताजं लावायचं आणि आयुष्य चवीने जगायचं. आयुष्य चवीने जगायचं म्हणजे नेमकं काय? तर आयुष्याचा मनापासून आस्वाद घ्यायचा. आयुष्याचा प्रत्येक क्षण भरभरून जगायचा. आयुष्याचा प्रत्येक क्षण भरभरून जगायचा. धन्यवाद.